नमस्कार मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 संदर्भात एक अत्यंत महत्वाची आणि बळीराजासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। महाआयटीने प्रसिद्ध केलेल्या पात्र लाभार्थ्यांच्या पहिल्या यादीमध्ये ज्या मयत शेतकऱ्यांची नावे आलेली आहेत, त्यांच्या कायदेशीर वारसांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ देण्यासाठी सहकार आयुक्त व निबंधक कार्यालयाकडून अधिकृत मानक कार्यप्रणाली म्हणजे एसओपी जारी करण्यात आली आहे। राज्य सरकारने 2 जून 2026 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे ही योजना सुरू केली असून संगणकीय प्रणालीद्वारे अंमलबजावणीसाठी महाआयटीची नियुक्ती केली होती। या योजनेअंतर्गत महाआयटीने एकूण 16,96,000 पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी प्रसिद्ध केली असून त्यापैकी 13,48,000 लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे। मात्र उर्वरित पात्र लाभार्थ्यांमध्ये काही शेतकरी मयत असल्याचे बँकांच्या निदर्शनास आले आहे। शासन निर्णयानुसार मयत शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांना आधार प्रमाणीकरण शिवाय कर्जमुक्तीचा लाभ देता येत नाही। त्यामुळे मयत शेतकऱ्यांची नावे पोर्टलवरून काढून त्यांच्या कायदेशीर वारसांची नोंद करून नवीन माहिती अपडेट करण्यासाठी महाआयटीने ही विशेष कार्यप्रणाली तयार केली आहे। या नवीन नियमानुसार बँकांनी मयत शेतकऱ्यांच्या वारसाकडून माहिती प्राप्त करून बँकांच्या प्रचलित धोरणाप्रमाणे आधी वारस नोंद करून घ्यायची आहे। त्यानंतर महाआयटीच्या पोर्टलवरून उपलब्ध असलेल्या अपलोड डिसीज अकाउंट या सुविधेमार्फत वारसांची माहिती ऑनलाईन अपलोड करायची आहे। यासाठी बँकेला पोर्टलवरून सॅम्पल व्हॅलिडेशन अँड फॉर्मॅट फाईल डाउनलोड करावी लागेल। त्या फाईलमध्ये मयत शेतकऱ्यांच्या अधिकृत बँक संदर्भ क्रमांक म्हणजे BRID, वारसदार क्रमांक, कायदेशीर वारसाचे संपूर्ण नाव, 12 अंकी आधार क्रमांक, जन्मतारीख, लिंग, मोबाईल क्रमांक, ॲग्रेस टॅग नोंदणी, CIF क्रमांक, वारसाचा बँक बचत खाते क्रमांक, PSCS ID व सदस्य क्रमांक, कर्ज खाते क्रमांक आणि कर्ज खात्यातील हिश्श्याची टक्केवारी या सर्व सविस्तर माहिती भरावी लागणार आहे। एका BRIDच्या नोंदणी विरुद्ध किमान 1 आणि कमाल 6 कायदेशीर वारसांची नोंद करता येऊ शकते। जर एकापेक्षा जास्त वारस असतील तर कर्ज रकमेमधील त्यांच्या हिश्श्याच्या प्रमाणात कर्जमुक्तीची रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग केली जाऊ शकते। ही हिश्श्याची टक्केवारी प्रविष्ट करताना केवळ पूर्ण संख्येत असणे बंधनकारक आहे। कोणतीही दशांश मूल्य स्वीकारले जाणार नाही आणि सर्व वारसांच्या हिश्श्याची एकूण बेरीज 100% असणे अनिवार्य आहे। माहिती पोर्टलवर अपलोड केल्यानंतर सिस्टीमद्वारे काही स्वयंचलित प्रशासकीय चाचण्या केल्या जातील। जर संबंधित खात्यावर कोणतीही तक्रार दाखल असेल किंवा तिची स्थिती छाननी अंतर्गत असेल तर अशा वारसांसाठी माहिती प्रविष्ट करण्याची परवानगी नाकारली जाईल। तसेच संबंधित खात्याचे KYC प्रमाणीकरण आधीच पूर्ण झाले असल्यास वारस नोंदीची सुविधा तात्काळ प्रतिबंधित केली जाईल। सर्वात महत्त्वाचे म्हणजे माहिती सबमिट झाल्यानंतर नियमानुसार वारसाची अपात्रता तपासली जाईल। जर संबंधित वारसदार हा आयकरदाता म्हणजे इन्कम टॅक्स पेयी असेल किंवा तो शासकीय अथवा निमशासकीय सेवेत कार्यरत असेल तर निवृत्तीवेतन धारक असेल तर अशा वारसदाराला या योजनेसाठी अपात्र केले जाईल। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, ज्यांच्या कुटुंबातील मूळ कर्जदार शेतकरी मयत झाले आहेत त्यांनी अजिबात काळजी करू नका। तुम्ही त्वरित तुमच्या संबंधित बँकेशी संपर्क साधून कायदेशीर वारस नोंदणी आणि कागदपत्राची पूर्तता करून घ्या, जेणेकरून बँकेमार्फत पोर्टलवर ही माहिती अपलोड करून तुमच्या हक्काची कर्जमाफी तुम्हाला वेळेत मिळू शकते। ही अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत आणि व्हॉट्सअपवर ग्रुपवर नक्की शेअर करा। शेती आणि सरकारी योजनांच्या अशाच ताज्या आणि अचूक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।